तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या मकाची ना पेरणी होऊन गेली बरं का. आणि आपण मित्रांनो त्याला पाणी वगैरे मस्त भरलं होतं. तर आपली मका कुठं मोठं आता दिसायला लागलेली बरं का. आणि आपण आहे ना आधुनिकरित्या पण आहे ना म्हणजे पारंपरिकरित्या पण पेरणी केली आहे आणि आधुनिकरित्या सुद्धा आहे ना टोकन यंत्राने पण पेरणी केली आहे पाठीमागच्या शेतामध्ये. तर त्यामध्ये मित्रांनो आता जून जुलैचा महिना येईल बरं का. आणि आपल्याला ना मित्रांनो जून जुलैमध्ये ना पाऊस कायम कमी असतो. तर सगळ्यात मोठी चुकी ना शेतकरी कुठं करतो माहिती आहे का, सोशल मीडियावर आहे ना जे समजा पंजाब डक साहेब आहे आपले, ते मस्त व्हिडिओ टाकतात की पाऊस वगैरे आहे ना भाग बदलत बदलत तुमच्या भागामध्ये येईल असं तसं म्हणजे त्यांची पण काही चूक नाही होत बरं का यामध्ये. कारण ते ना अंदाज द्यायचं काम करतात आणि 100% त्यांच्या अंदाजानुसार आहे ना आपण शेतीमध्ये भरपूर गोष्टी प्रगतीच करतोय. पण शेतकऱ्याची काय चूक होते माहिती आहे का, जर पंजाब डक साहेबांचा व्हिडिओ आलाय की भाग बदलत बदलत तुमच्या भागामध्ये पाऊस येऊ शकतो, तर त्यामध्ये मित्रांनो आपण काय करतो की भुसार पिकाचं आहे ना पाणी आपण एकाएकी बंद करतो आणि पावसाच्या भरोश्यावर बसतो. आणि मग त्यानंतर मित्रांनो आपलं 100% ना सोयाबीन असू द्या, कपाशी असू द्या, मका असू द्या, आपलं एक तर बाळसं मोडतं किंवा ऐन पिकाचं आहे ना मित्रांनो दाणे बराच टाईम असतो, त्यामध्ये आपण पाणी त्याचं बंद करून आहे ना 100% नुकसान करून घेतो. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे मित्रांनो, पाऊस येऊ अगर नाही येऊ, पण आपल्याला शेतामधल्या आपल्या पिकाला आहे ना जेव्हा पण त्याला गरज असेल म्हणजे भुकेवर आपल्याला त्याला पाणी द्यायचंय. जर आपण आहे ना व्हिडिओ चक्करमध्ये बसलो म्हणजे आता पंजाब डक साहेबाची पण काय त्याच्यामध्ये चुकी नाही, शेवटी निसर्ग आहे, ते सांगतात भाग बदलत पाऊस येणार आहे, पण 100% आपल्याच भागात पाऊस येणार असं गॅरंटी पण ते देत नाही. त्यामुळे काय होतं आपल्या पिकाचं नुकसान आहे ना आपण आपल्या हातामध्ये ठेवायचं टाळता येईल का नाही. आणि जेव्हा जेव्हा ना पिकाला भुका असेल तेव्हा तेव्हा पिकाला आहे ना 100% पाणी द्यायचे, जेणेकरून आहे ना आपला हा लाखोंचा हजारोंचा खर्च होतोय. आज ही मोकळी जमीन आहे, या मोकळ्या जमिनीमध्ये आपण खतं टाकलेले, आपण आहे ना त्याच्यामध्ये बी पेरलेले, आपण याच्यामध्ये रोज येऊन पाणी पण भरतोय. आणि जर का ऐन पिकाचे आहे ना निघायच्या टायमिंगला जर का टनेज कमी निघलं तर आपल्याला मित्रांनो काहीच उरत नाही. त्यामुळे आपल्या हातामध्ये का आपण नुकसान किती घ्यायचं, फायदा किती घ्यायचा. आणि पिकाचं टनेज चांगलं ठेवलं ना भाव कमी असू द्या पण आपला खर्च कुठं जात नाही आणि आपलं नुकसान पण होत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. सोशल मीडियावर बघून व्हिडिओ बघून आहे ना उगा नियोजन करत बसायचं नाही. मस्त की पिकाला भूक लागली पाणी द्यायचं, टायमिंगवर सगळ्या गोष्टी ठेवायच्या, आपलं नुकसान 100% आपण भुसारमध्ये होऊन देणार नाही. धन्यवाद. जय जवान जय किसान.